सर या अनुषंगाने जेव्हा ई-केवायसीच्या सूचना होत्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली, पण त्याच्यामुळे चुकीचा पर्याय निवडल्यामुळे बऱ्याचशा लोकांचे लाभ बंद झाल्याच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने माननीय सचिव महोदयांनी 20 तारखेला व्हीसी घेतली होती आणि व्हीसी मध्ये त्यांनी सूचना दिल्या होत्या की या अनुषंगाने जी काही यादी आहे ती जिल्हा स्तरावरती उपलब्ध करून देण्यात येईल. बिनवाईल माननीय पालकमंत्री महोदयांनी देखील आपली त्या अनुषंगाने बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये या विषयाला कशा पद्धतीने सॉर्ट आउट करता याच्या देखील सूचना दिल्या आणि त्या अनुषंगाने आपल्याला जिल्हा स्तरावरती जवळपास 30,918 महिलांची यादी गुगल ड्राईव्ह मध्ये प्राप्त झाली. त्यापैकी ग्रामीण मध्ये जे आहे ते जवळपास 22,921 आहे आणि शहरी भागामध्ये 7,997 महिलांची यादी आलेली आहे. त्याला आम्ही ग्रामीण आणि शहरी गावने आपण याद्या करून पाठवलेल्या आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे होतं की पडताळणीमध्ये शासनाने 3 मुद्द्यांवरती पडताळणी करण्याचा एक विषय होता. एक महत्त्वाचं म्हणजे लाभार्थ्याचं वय 21 ते 65 या दरम्यान असावं आणि सेकंड एक होते की काही महिलांनी अर्ज केला त्याच्यामध्ये नाव महिलेचं आहे पण आधार कार्ड पुरुषाचं जोडलेलं आहे. त्यामुळे ती महिला पात्र महिला म्हणजे ज्यांनी अर्ज केला ती ऍक्च्युअली मध्ये महिलाच आहे का नाही हा एक महत्त्वाचा विषय होता. आणि थर्ड महत्त्वाचा विषय म्हणजे की त्या कुटुंबाच्या सदस्यांपैकी कोणीही सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा नाही किंवा सेवानिवृत्तीचा लाभ घेत नाही याची पडताळणी होणं महत्त्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे कुटुंबाची व्याख्या फार स्पेसिफिक दिलेली आहे. कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांची मुले एवढं ते कुटुंबाचं आहे आणि या अनुषंगाने आपण सर्व याद्या त्या अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचवल्या आहे. आता महत्त्वाचं हे आहे की त्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचंच व्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविकांमार्फत होणार आहे आणि त्या यादीमध्ये ज्यांचं नाव नाही आहे त्यासाठी आपल्याला शासनाच्या पुढच्या सूचनांचा वाट बघावी लागेल. कारण की ज्यांची यादी आपल्याला शासन स्तरावरून आलेली आहे यांचंच पडताळणी होणार आणि ज्यांची यादी नाही आली त्यांची सध्याच्या घडीला आपण काहीच नाही करू शकत. आपल्याला वेट अँड वॉच करावं लागेल. सर याच्यामध्ये कसं होईल की म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये म्हटलं तर अंगणवाडी सेविका बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. शहरी भागामध्ये देखील अंगणवाडी सेविका आहे परंतु शहरी भागाची लोकसंख्या बघितली तर अंगणवाडी सेविकेचा आवाका थोडासा कमी पडू शकतो. याच्यामध्ये आपण नगर परिषदेचे जे वार्ड अधिकारी आहे आणि ग्रामपंचायत मधले ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांचा आपण मदत घेतलेली आहे. जेणेकरून त्यांच्या कोऑर्डिनेशन आपल्याला हे करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं सर की एवढा मोठा डाटा ऑनलाईन पद्धतीने सेविकांना करता येणार नाही. त्याच्यामुळे आपण ग्रामसेवक पंचायतीला असणारे डाटा एंट्री ऑपरेटर आहे त्यांच्या माध्यमातून तो डाटा आपल्याकडे जर उपलब्ध झाला तर जेणेकरून आपल्याला या महिलांची लाभार्थ्यांची लवकरात लवकर पडताळणी करून आपल्याला शासन स्तरावर सादर करता येईल. आता मेनवाईल काय की या प्रोसेसला मागच्या 15 दिवसापासून कार्यालयाची जी कंडिशन आहे रोज 400 ते 500 महिला माझ्या कार्यालयाकडे येतात आणि त्यामुळे त्यांना म्हणजे आष्टीच्या महिलांना इथे येऊन फक्त ई-केवायसी मध्ये तुझं नाव आहे की नाही कशामुळे रद्द एवढंच कारण सांगून झालं होतं आणि मग काय त्यांच्याकडून तो अर्ज घेण्याची जी प्रोसेस होती म्हणजे अर्ज द्या तुमचा आला आम्ही पडताळणी करून म्हणजे पुढची प्रोसेस आम्ही सांगतो तुम्हाला काय आहे. तर यामुळे महिलांची जे म्हणजे हालअपेष्टा होत होत्या त्या त्यांच्या होणार नाही आणि मेन म्हणजे ज्यांचं नाव यादीत आहे त्यांचंच आपण पहिल्या टप्प्यावरती तरी सध्या पडताळणी करू शकतो. याच्यामध्ये सर आता कसं आहे आपल्याकडे 30,000 महिलांची यादी आपल्याकडे ऑलरेडी 30,918 ची यादी आपल्याकडे प्राप्त झाली आहे. ही यादी आपण जेवढ्या लवकर शासनाला पाठवतो शासन पण पुढचा टप्प्याचं काही नियोजन जे आहे किंवा निर्णय आहे तो त्या याच्यावरती ते घेण्याचा जर असेल तर आपला डाटा लवकरात लवकर आपल्याला पाठवायचा आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळं डिस्ट्रीब्यूट केलं अंगणवाडी सेविकां लेवलवरती. त्याच्यामध्ये आपण साधं सिंपल प्रोसेस ठेवली की ज्यांचं नाव त्याच्यामध्ये त्यांनी एक अर्ज करावा की माझं ई-केवायसी मुळे नाव रद्द झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं नाव राहील त्याचा आधार क्रमांक सोबत त्याचा आधार कार्डची झेरॉक्स जोडणं हे केलं. आणि दुसरं एक महत्वाचं की स्वयं घोषणापत्र की ती 21 ते 65 वयोगटातील आहे ती एक महिला आहे आणि सेकंड एक तिच्या म्हणजे घरातील कुटुंबातील कोणताही व्यक्ती शासकीय सेवेत किंवा नोकरीत नाही त्याचा लाभ घेत नाही. त्याचं आपण फक्त घोषणापत्र रेडीमेड तयार करून दिलं आणि त्यांची ते स्वाक्षरी करून मग त्या सेविकांकडे देऊन टाकेल आणि मग आम्ही सेविकांकडून डाटा कलेक्ट करू. यामध्ये जे ई-केवायसी मुळे रद्द झालेले जे महिलांची नावं आलेली आहे त्या महिलांची कोणतीही प्रोसेस आता ऑनलाईन होणार नाहीये. त्याच्यामुळे ऑनलाईनच्या कोणत्या प्रकारच्या प्रोसेसमध्ये त्यांना पडायचं नाही. एक साधा सिंपल त्यांचा अर्ज घेऊन राहिलो आपण त्याच्यामध्ये साधं तिचं नाव राहणार आहे ई-केवायसी मुळे रद्द झालं त्याचं ऑलरेडी त्या लिस्टमध्ये तिचं नावच आहे आणि सेकंड एक फक्त तिथे एक स्वयं घोषणापत्र तेही तिच्या हाताने लिहून दिलं तरी सक्षम. त्याच्यामुळे आपण काही कोणतं वेगळं असं डॉक्युमेंट काही त्यांच्याकडून घेत नाहीये. त्याच्यामुळे कोणत्याही पद्धतीचं ऑनलाईन प्रोसेस नाही. त्यामुळे कोणी पॅनिक होऊ नये आणि साधा सिंपल फक्त अंगणवाडी सेविकांना सहकार्य करे जेणेकरून तुमची माहिती शासनाला चांगल्या पद्धतीनं त्वरित पोहोचवते. नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी मी आणलेली आहे. बघा ई-केवायसीसाठी सरकारनं आदेश दिल्यावरही अंगणवाडी सेविका ताई
ह्या नकार का देत आहे आणि KYCसाठी एवढा विलंब का होत आहे. आता मी या अगोदरसुद्धा 2-4 व्हिडिओ बनवले आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकाताईंकडेच तुमची KYC होणार आहे आणि KYC ऑनलाईन होणार नाही, ऑफलाईन होणार आहे. म्हणजेच की तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि त्या ठिकाणी तुमचं जे काही आधार कार्ड वगैरे आहे हे देऊन तुम्हाला ही KYC करून घ्यायची आहे. परंतु KYC ऑनलाईन नाही होणार, तुमची ऑफलाईन होणार आहे. म्हणजेच की तुम्हाला कागदपत्र देऊन ही पडताळणी करून KYC करायची आहे. तर मग आता सरकारनं आदेश दिलेला आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की वर्धा जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी आहेत, त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं आणि त्यांनी स्पष्ट त्यामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही जे काही आदेश आहेत अंगणवाडी सेविकाताईंना यांना दिलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच KYC ही होणार आहे. आता त्यांच्याकडे याद्यासुद्धा पाठवलेल्या वर्धा जिल्ह्यातील ही बातमी आहे आणि तसंच मी अगोदरसुद्धा अकोला जिल्ह्यातील एक बातमी तुम्हाला दाखवलेली आहे. अकोला जिल्ह्यातील सुद्धा जे काही बालविकास अधिकारी आहेत त्यांच्याकडून अंगणवाडी सेविकाताई यांना आपले जे काही शासनाचे सूचनापत्र आहे ते पाठवण्यात आलेले आहे आणि त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत की लाडक्या बहिणी योजनेमधील जे काही KYC आहेत आणि जे काही पडताळणी आहे ही तुम्हाला करायची आहे. त्यासाठीचे जे काही निर्देश आहेत त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर निकषसुद्धा त्यामध्ये सांगितलेले आहेत आणि या अगोदर मी सुद्धा व्हिडिओमध्ये वारंवार सांगत आलेलो आहो की कारण की तुमची जी काही KYC प्रक्रिया आहे ही ऑफलाईन होणार आहे. ऑनलाईन मोबाईलवरून किंवा मग कोणत्याही सेतू केंद्रावरून किंवा CIC केंद्रावरून तुमची KYC प्रक्रिया होणार नाही आहे. फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकाताईंकडूनच प्रत्यक्ष पडताळणी करून तुमची KYC होणार आहे. परंतु आता अंगणवाडी सेविकाताई यासाठी बार नकार देत आहे. मला खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत की दादा आम्ही तर अंगणवाडी केंद्रांमध्ये जात आहोत, परंतु अंगणवाडी सेविकाताई आम्हाला सांगतायत की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे आदेश आलेले नाही आहेत आणि आम्ही सध्या तरी KYC करत नाही आहेत. तर आता यामध्ये असा घोळ निर्माण झाला आहे की अंगणवाडी सेविकाताई यांचं जे काही मानधन असते किंवा मग जे काही प्रोत्साहन भत्ता असतो, या अगोदरसुद्धा तुमचे जे काही फॉर्म भरलेले होते अंगणवाडी सेविकाताईंनी त्याचासुद्धा त्यांना प्रोत्साहन भत्ता अजूनही मिळालेला नाही आहे. म्हणून अंगणवाडी सेविकाताई नाराज आहे. आता प्रोत्साहन भत्ता म्हणजे काय, तर ज्या काही सरकारी योजना असतात ते राबवण्याचं काम अंगणवाडी सेविकाताई यांना देण्यात येत असते आणि त्या बदल्यात त्यांना एक मोबदला देण्यात येतो, त्यांना पैसे देण्यात येतात आणि त्यालाच प्रोत्साहन भत्ता म्हणतात. परंतु अंगणवाडी सेविकाताईंना खूप साऱ्या प्रोत्साहन भत्ता अजून बाकी राहिलेला आहे आणि त्यामुळे त्या या कामासाठी नकार देत आहेत. म्हणजेच की तुमच्या KYC प्रक्रियेसाठी नकार देत आहेत. परंतु आता लवकरच याबद्दल तडजोड करण्यात येईल. सरकारपर्यंत आता त्यांची मीटिंग आहे, उद्या त्यांची मीटिंग होणार आहे. अशी माहिती समोर आलेली आहे की उद्या वरिष्ठांसोबत त्यांची मीटिंग आहे आणि त्यामध्ये काय ठरतं नेमकं त्यानंतरच तुमची KYCचं जी काही प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे. आता या उद्याच्या मीटिंगमध्ये नेमकं काय ठरणार आहे त्यावर सर्व अवलंबून असणार आहे. आता बघा, काही जिल्ह्यांमध्ये ज्या काही याद्या अंगणवाडी सेविकांताईंकडे पाठवण्यात आलेल्या आहेत त्या याद्यांमध्ये एकाच गावातील ज्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणी, त्यांची नावं जी आहेत अलग अलग विखुरलेली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच की एकाच पानावर या एकाच गावातील नावं नाही आहेत, तर वेगवेगळ्या पानावर त्यांची नावं आहेत आणि अशामध्ये ती नावं शोधून काढून त्यांची KYC करणं खूप वेळ लागणार आहे अशा कामाला आणि म्हणूनच ते त्रासदायक काम राहणार आहे आणि म्हणून त्यांची यासाठी मनाई आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि इतरही कारणं त्यांनी त्या ठिकाणी सांगितली आहे. तर मग लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला करायचं काय आहे, तर तुम्हाला थोडं धैर्य ठेवायचं आहे आणि काही दिवस वाट बघायची आहे. 1-2 दिवसामध्ये ही KYC प्रक्रिया चालू होणार आहे. कारण की आता अशी माहिती आलेली आहे की वरिष्ठांसोबत अंगणवाडी सेविकाताई यांची बैठक होणार आहे, त्यांची मीटिंग होणार आहे आणि त्यानंतरच जे काय आहे ते ठरणार आहे. परंतु करावं लागणार आहे त्यांनाच असं शासनाचे आदेश आलेले आहेत. तुम्हाला माहीतच असेल की आदिताई तटकरे यांनीसुद्धा सर्वात आधी हे ट्विट केलं होतं की अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडून लाडकी बहीण योजनेमधील जे काही KYC चुकलेल्या महिला आहेत, ज्यांची KYC बाकी राहिलेली आहे किंवा मग ज्या KYC झाल्यावर सक्सेसफुलचा मेसेज आल्यावर ज्यांना हप्ते मिळाले नाही आहेत, त्यांची सर्वांची KYC लाडकी बहीण योजनेमधील सर्वांचीच KYC जे काही अंगणवाडी सेविका आहेत यांच्याकडून होणार आहे. अशा प्रकारचे आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि जिल्हा स्तरावर त्यांच्या नावांची याद्यासुद्धा पाठवण्यात आलेल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयामधून त्या याद्या आता सर्व तालुका स्तरावर पाठवण्यात आलेल्या आहेत आणि तिथून जे काही अंगणवाड्या आहेत गावागावात सर्वांकडेच त्या याद्या पाठवण्यात आल्या अंगणवाडी सेविकांकडे.